भारताची ही भूमी आपली जीवनरेखा आहे. हीच माती आपल्या अन्नदात्याचा आधार आहे आणि हाच आपल्या भविष्याचा सर्वात मोठा ठेवा आहे. परंतु आज अधिक उत्पादनाच्या इच्छेपोटी अनेक शेतकरी युरिया आणि DAPचा अतिवापर करत आहेत. पण आपण कधी विचार केला आहे का याचा आपल्या मातीच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होत आहे? मातीची सुपीकता कमी होत आहे, सूक्ष्म अन्नद्रव्ये नष्ट होत आहेत आणि उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या समस्येवर उपाय एकच: संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब. रासायनिक खतांसोबतच जैविक खतांचा वापर, हिरवळीच्या खतांद्वारे मातीचे नैसर्गिक पोषण वाढविणे आणि गांडूळ खताच्या सहाय्याने मातीची गुणवत्ता सुधारविणे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे. भाई बहन, ये धरती माता को बचाना. यूरिया की कितने ही ठेले डाल दे, यूरिया खिला खिला करके हमें धरती माता को मारने का कोई हक नहीं है. माती आणि आपल्या भविष्याला दोघांनाही हानी पोहोचवतो. देशभरातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सर्व संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र मिळून संतुलित खत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करत आहेत. माती परीक्षण, जैविक पर्याय आणि शास्त्रीय सल्ला हेच आज टिकाऊ शेतीचे भक्कम आधार बनत आहेत. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले की युरियावरील अवलंबित्व कसे कमी करायचे आणि त्याचे पर्याय काय असू शकतात. त्यांनी सांगितले की हिरवळीच्या खतांसाठी धैंचा, ताग व मूग यांचा वापर करू शकतो. कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत संतुलित खतांचा वापर करण्याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे नैसर्गिक शेती आणि जैविक खतांचा वापर सुरू केला, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन जास्त नफा मिळण्यास सुरुवात झाली आहे. शेवटी एकच संदेश: माती आहे तर भविष्य आहे. संतुलित खतांचा वापर करा आणि आपल्या धरतीला येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवा.